नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण ब्रेकफास्टची रेसिपी बनवणार आहोत, ती देखील एकदम हाय प्रोटीन असलेली। यासाठी मी 2 कप अख्खा मूग येथे घेतलेला आहे। मूग डाळ देखील बऱ्याच ठिकाणी वापरली जाते, पण अख्खा मूग घेतल्यामुळे डोसे अगदी कुरकुरीत बनतात। यात आपण 2 चमचे तांदूळ घातलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ येथे 2 चमचे वापरू शकतात। 8 ते 10 मेथी दाणे मी इथे घालून घेतलेले आहे। हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर याला आपण 4 ते 5 तास भिजत ठेवणार आहोत। 5 तासानंतर तुम्ही पाहू शकतात सगळे जिन्नस छान भिजलेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यात 4-5 हिरव्या मिरच्या, अद्रकचा 1 तुकडा आणि 5-7 लसूण आपण घालणार आहोत। भिजवलेले मूग आपण इथे दळून घेणार आहोत। तुम्ही यात थोडं थोडं पाणी टाकत याला इडली बॅटरसारखं दळून घ्यायचं आहे। सर्व पीठ येथे दळून तयार आहे। यात चवीनुसार मीठ आपण घालून देणार आहोत। तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकतात, या प्रकारे हे दळून घ्या व 5 मिनिटं याला रेस्ट करायला बाजूला ठेवा। तोपर्यंत आपण तवा गरम करूया। गॅस फ्लेम मीडियमवर ठेवून तवा आपण टिश्यू पेपरने पुसून घेणार आहोत। आता 1 चमचा बॅटर मध्यभागी टाकून चमच्याच्या सहाय्याने गोल गोल फिरवत आपल्याला अगदी पतला असा डोसा पसरवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती तुम्हाला हवा तितका पतला तुम्ही ते पसरवून घेऊ शकतात। वरून मी थोडीशी कोथिंबीर आणि कांदे टाकून घेत आहे। तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात व यावर 1-2 थेंब तेल किंवा बटर तुम्ही टाकून घ्या। गॅस फ्लेम आता मीडियम टू हाय आपण ठेवणार आहोत। अगदी 2-3 मिनिटात डोसा असा क्रिस्पी व्हायला सुरुवात होते। अजून 1 मिनिटानंतर डोसा आपला परफेक्ट तयार आहे। तुम्ही पाहू शकतात किती छान ब्राऊन रंगावर डोसा तयार झालेला आहे। त्याचा आवाज तुम्ही ऐका, अगदी कुरकुरीत डोसा बनून तयार झालेला आहे। या प्रकारेच बाकी डोसे आपण करणार आहोत। पुढचा डोसा टाकताना मी यावर पूड चटणी टाकून घेतलेली आहे। हिची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। ही नेहमी डोसा इडलीवर वापरली जाते। तुम्ही देखील ही घरी बनवा आणि प्रत्येक डोस्यावर वापरून बघा, तुम्हाला देखील ही खूप आवडेल। पुढचा डोसा देखील आपला या ठिकाणी तयार झालेला आहे। 2 डोसे आता आपण सर्व करून घेऊया। यासाठी मी नारळाची चटणी बनवलेली आहे, तिची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। हा हाय प्रोटीन डोसा तुम्ही देखील बनवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि अशाच रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।